अन्य उत्पादनांनंतर आता इतर देशांत तयार झालेल्या चित्रपटांवरही 100% आयात कर लावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलाय। कॅनडानं बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केलं। या कारवाईमुळे कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते। इस्रायलने लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केलाय। कफर, रेमेन आणि अल जर्मग या भागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत। व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे त्याचा धोका असलेल्या भागातील विमानतळं बंद करण्यात आली आहेत। हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। आइसलँडमधील भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या विकसित भारत दौडमध्ये भारतीय नागरिकांनी सहभाग घेतलाय। भारताचे राजदूत आर रवींद्र यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले आणि त्यांना विकसित भारताची प्रतिज्ञा दिली आहे। पाकिस्तान पुन्हा हादरला असून क्वेटामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला। यात 5 जणांचा मृत्यू होऊन 19हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत। तमिळनाडूमधल्या करूर इथं सभेत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचं शिष्टमंडळ आज कोइंबतूरमध्ये दाखल झालंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेनं गाझापट्टीत शांतता स्थापन करण्याबाबतचा नियोजन आराखडा प्रकाशित केलाय। 21व्या शतकात सशस्त्र दलांमधील परस्परांबरोबर समन्वय साधून काम करण्याची क्षमता आणि एकता ही परिचालनात्मक गरज बनली असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलंय। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली असून उद्घाटनाचा सामना गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असून भारताने या स्पर्धेचं आयोजन केलंय।